गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र। आता आपण आहोत गिरगावमध्ये आणि पहिलं तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। सो माझी कृषिका छान अशी रेडी झाली आहे, पण बिचारी लवकर उठल्यामुळे झोपून गेली आहे। तर आपण आता गिरगावला आलो आहोत। चला, हे आशिष भाऊ आहेत। चिकू नाही तो आहे बघा। क्राऊड बघितलात ना तर एवढा आहे ना, गर्दीत कोण भेटणार पण नाही हरवलं। तर उद्या स्वामींचा प्रकट दिन सोहळा आहे। तर आजच आम्हाला दर्शन झालं, खूप भारी वाटलं। तर माझा आजचा लुक बघा, पण एकदम दमली आहे, एवढं थकायला झालं। तर एका ताईंनी कृषिकाला फेटा घातलाय आणि माझं बाळ खूप सुंदर दिसतंय। नशीब शांत बसले ना तर मस्ती करत असते, डोक्याला जडजड लागलं तर। स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान, स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान मानाची शोभायात्रा। एवढं दमलो की तहान लागली, तर इथे लस्सी आणि छास प्यायला आलोय। तर तिकडून निघालो आणि डायरेक्ट जेवायला आलो। पूर्ण थाळी घेतली आहे, मस्त पोटभर अशी। चला, तर दुपारी गिरगाववरून निघालो, एवढे दमले होते, एवढं पब्लिक होतं की अक्षरशः मी हैराण झाले, कारण की एवढ्या गर्दीची आपल्याला सवय नाही। फर्स्ट टाइम गेलेली मी आणि किरण सुद्धा थोडा कंटाळला, का कृषिकाला घेऊन कॅरी होऊन जमत नाही एवढ्या गर्दीतून। प्लस तरी तिने काही त्रास नाही दिला, पण गर्दीतनं तिला उचलून परत इकडे एवढा क्राऊड होता, कसं झालं। पण खूप मज्जा आली तिकडे। आणि आल्यानंतर आम्ही येताना हॉटेलमधनं जेवून आलो, त्यानंतर घरी आलो, डायरेक्ट झोपलो। डायरेक्ट 6 वाजता उठली आणि जेवणाची सुरुवात केली। श्रीखंड, पुरी, बटाट्याची भाजी, डाळ भात सगळं केलं आणि मम्मीकडे गेली। म्हटलं आता व्हिडिओ आपल्याला पूर्ण होणार नाही, आणि माझी तब्येत थोडी डाऊन आहे, म्हटलं डायरेक्ट रात्रीचा आपण गुड नाईटचाच व्हिडिओ बनवूया। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये। चला बाय, गुड नाईट। आणि खास करून आपला आजचा लुक कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा। चला बाय।